नमस्कार मित्रांनो, आज राजकीय विश्लेषण। 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पडली आणि आता निवडणुकीचा निकालही लागला। 4 जून ही रायगडच्या इतिहासातील एक महत्त्वाची तारीख ठरली। सरळ लढत होती अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे। आनंद गीते यांनी राणा भीमदेवी घोषणा केल्या होत्या। निवडणुकी आधीपासूनच आपण 1.5 ते 2 लाखाच्या फरकाने निवडून येणार असं जाहीर केलं होतं। कारणही तसंच होतं। कधी नव्हे त्या पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या 6 सभा या निवडणूक जाहीर होण्यापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पॉकेट्समध्ये अनंत गीते यांनी यशस्वीपणे आयोजित केल्या होत्या। पार्श्वभूमी होती गद्दार विरुद्ध प्रामाणिक शिवसैनिक। एकनाथ शिंदे यांचे बंड झाले होते। जिल्ह्यातील 3 आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत होते। पलीकडचे रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या वळचणीला बांधलेले होते। पक्षाची अवस्था वाईट होती, परंतु कडवा शिवसैनिक हा अनंत गीतेंसोबत होता, शिवसेनेसोबत होता, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत होता। अर्थात ठाकरे गट रायगड जिल्ह्यात अस्तित्वात होता। मागच्या निवडणुकीला सुनील तटकरे यांना शेका पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे सुनील तटकरे निवडून आले असा जोरदार युक्तिवाद शेका पक्षातर्फे होत होता। शेका पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे 1.5 ते 2 लाख मते ही शेका पक्षाची स्वामिनिष्ठ मते या मतदारसंघात आहेत। रायगड जिल्ह्याचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा अभ्यास केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग आणि रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग असा मिळून हा 32 रायगड लोकसभा मतदारसंघ झालेला होता आणि त्यामध्ये कुणबी समाजाची मतही लक्षणीय होती। मराठा समाजातील अनेक माणसे आपल्याला कुणबी समजतात असं त्यांची ख्याती होती आणि ही सर्व जात एक गठ्ठा अनंत गीते यांच्या बाजूनी राहील, कारण अनंत गीते हे कुणबी समाजाचे नेते आहेत असाही अपप्रचार होत होता। आणि त्यामध्येच बदललेल्या राजकारणात मुस्लिम विरुद्ध हिंदू असं ध्रुवीकरण कधी नव्हे ते रायगड जिल्ह्यात झालं। मी कधी नव्हे तो हा शब्द जबाबदारीने वापरतोय, कारण बॅरिस्टर अंतुले इथे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते। कुलाबा लोकसभा मतदारसंघातून वारंवार बॅरिस्टर अंतुले निवडून आलेले आहेत। अंतुले हे मुस्लिम समाजाचे नेते होते, तसेच महाराष्ट्राचे सुद्धा नेते होते। पण अंतुले उभे असताना जेवढे मुस्लिम समाज एकवटला नाही, त्यांच्या गाड्यांच्या मागे त्यांच्या गाड्या जेवढ्या धावल्या नाहीत तेवढ्या गाड्या यावेळेला मुस्लिम नेत्यांच्या, मुस्लिम कार्यकर्त्यांच्या अनंत गीते यांच्या सोबत होत्या। व्यासपीठावर भाषण देण्यासाठी संधी सुद्धा मुस्लिम समाजातील स्थानिक नेत्यांना दिली जायची, आवर्जून दिली जायची। मुंबईहून काही आयात केलेले वकील मंडळी सुद्धा मुस्लिम नेते म्हणून व्यासपीठावर बोलत होते। निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मोहल्ल्यातलं वातावरण हे पूर्णपणे वेगळं होतं। म्हणजे सुनील तटकरे हे जिल्हा परिषदेपासून विधानसभेपासून लोकसभेपर्यंत पोहोचलेलं नेतृत्व होतं। अनेक मोहल्ल्यात त्यांची कामं होती। विशेषतः श्रीवर्धन, म्हसळा, रोहा तालुक्यातील मोहल्ल्यात त्यांची कामं लक्षणीय होती। अशा वेळी जो मुस्लिम समाज नेहमी तटकरे यांच्या सोबत दिसायचा, जे मुस्लिम नेते तटकरे सोबत दिसायचे, ते मात्र यावेळेला तटकरेंसोबत नव्हते। त्यांनी माफी मागून यावेळेला अनंत गीते यांचं काम केलं। ते अनंत गीते यांच्या प्रेमाखातर नव्हतं, तर मोदी द्वेषामुळे होतं। त्यामुळे ही निवडणूक ही मोदी हवेत की मोदी नकोत यासाठी झाली। अनंत गीते यांची घोडचूक एवढीच ठरली की अनंत गीते यांनी तुष्टीकरण न करता सुद्धा, उदो मुस्लिम समाजाचा न करता सुद्धा, व्यासपीठावर त्यांना अधिक स्थान न देता सुद्धा मुस्लिम समाजाची मतं अपरिहार्यता म्हणून अनंत गीते यांनाच पडणार होती, कारण मुख्य लढत अनंत गीते आणि तटकरे यांची होती। पण त्यांनी ती चूक केली आणि मुस्लिमांचा उदो करताना त्यांच्याकडची हिंदू मतं नाराज झाली असं आता म्हणावं लागेल। ही शक्यता आपण यापूर्वी सुद्धा व्यक्त केली होती, कारण 8% मुस्लिमांसाठी तुम्ही जेव्हा 92%
हिंदूंना नाराज करता, त्यातल्या काही हिंदूंना शेवटी मोदींना पाठिंबा द्यावा लागतो. मोदी विरोध जेव्हा होतो कडवा, तेव्हा मोदींच्या लाभातली मतं ध्रुवीकरणाने एकत्र येतात. हे समीकरण त्यांना शेवटपर्यंत समजलं नाही आणि त्याचा फटका मुस्लिमांची मतं अनंत गीतेना उघडपणे पडत होती, तरी सुद्धा हिंदूंची मतं जी अशा वेळी तटकरेंना पडणार नव्हती, ती सुद्धा यावेळी तटकरेंना पडली. दुसरा फॅक्टर शेतकरी कामगार पक्षाचा. शेतकरी कामगार पक्ष हा 2.5 तालुक्यांपुरता राहिलाय हे वारंवार सांगितलं जात असताना सुद्धा शेतकरी कामगार पक्षाशी जाहीर युती करून त्यांना अवास्तव महत्त्व देऊन व्यासपीठावर संपूर्ण यंत्रणा त्यांच्या ताब्यात देऊन आणि निवडणूक यंत्रणा जणू काही शेका पक्ष राबवतोय अशा पद्धतीने माहोल तयार करून आनंद गीतेने आणखीन एक घोडचूक केली. गीते साहेब हे चारित्र्यवान नेतृत्व होतं, वादातीत नेतृत्व होतं, त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा कलंक नव्हता हे मान्य करूनही एक उत्कृष्ट वक्ता, वयोवृद्ध नेता, सतत 6 वेळा निवडून येणारा नेता, लोकसभा पाहिलेला नेता, केंद्रीय मंत्रीपद उपभोगलेला नेता असं असून सुद्धा त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठप्पा बसला. अनंत गीते यांनी केलेली कामे दाखवा असं म्हटल्यानंतर त्यांना फक्त कोकण रेल्वेचं एक पत्र मंजुरीचं आणि अन्य काही ठराविक कामं दाखवता आली, परंतु तटकरे यांनी कामाचा पाडाच वाचला. कारण सरळ होतं, जिल्हा परिषद अध्यक्ष, घरात मुलगी, मुलगा आमदार, पुतण्या आमदार, भाऊ आमदार, ही सगळी परिस्थिती त्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मिळवलेलं यश, त्यांना या जिल्ह्याची माहीत असलेली नाडी आणि नाडी, कोणापुढेही वाकण्याची तयारी, सोयीचं राजकारण करण्याची तयारी, बेरजेचं राजकारण करण्याची तयारी, यामुळे सुनील तटकरे यांच्यावर अनेकांनी अनेक डाग उठवूनही, शिंतोडे उडवूनही, भ्रष्टाचाराचे आरोप करूनही आपला नेता, काम करणारा नेता, लोकांना उपलब्ध होणारा नेता, रात्री 12 वाजता फोन केल्यावर उत्तर देणारा किंवा मेसेज देणारा नेता अशी छबी ते निर्माण करण्यास यशस्वी झाले. अनुभवाअंती लोकांना ते आपलेसे वाटू लागले. मग शेका पक्षाचं काय झालं तर शेका पक्ष स्वतःची जी 1.5 लाख 2 लाख मतं सांगत होता ती सुद्धा त्यांना टिकवता आली नाही. आता आकडेवारीचं विश्लेषण कोणीही करू शकेल. प्रत्येक तालुक्याची आकडेवारी आता समोर आलेली आहे, प्रत्येक जिल्हा परिषद गणाची आकडेवारी आलेली आहे. एवढंच कशाला, प्रत्येक नगरपालिका वॉर्ड आणि नगरपालिकेच्या क्षेत्रातील, ग्रामपंचायत क्षेत्रातील, पंचायत समितीच्या क्षेत्रातील आकडेवारी समोर आलेली आहे. मागील निवडणुकीत जो पंचायत समितीतून निवडून आला होता त्याला आपल्या पंचायतीत शेका पक्षाची सत्ता असताना सुद्धा, या निवडणुकीत अनंत गीतेंसारखा सत्शील उमेदवार समोर असताना सुद्धा ती मतं अनंत गीतेंच्या पारड्यात पाडता आली नाहीत. ही शेका पक्षाची अवहेलना आहे. याचा कुठेतरी विचार शेका पक्षाने केला पाहिजे. विरोधक असतील, निवडून आलेले आमदार असतील, काँग्रेसची नेते मंडळी असेल किंवा शिवसेनेची एकनाथ शिंदे गटातील जी आमदार मंडळी, मग महेंद्र दळवी असेल, गोगावले असतील, योगेश कदम असतील, हे सांगतच होते की शेका पक्षाचं अस्तित्व संपत चाललेलं आहे. शेका पक्षाचं नेतृत्व किती वल्गना करत असेल तरी सुद्धा शेका पक्षाची मतं आता ती राहिलेली नाहीत. मागची आकडेवारी उपयोगी पडणार नाही, तर शेका पक्षाची मतं ही सुनील तटकरेंना जाणार आहेत. आणि झालंही तसंच. ज्या ग्रामपंचायतीत शेका पक्षाचं वर्चस्व होतं तिथे तिथे 500 ते 1500 मतांचं लीड हे आनंद गीतेंपेक्षा जास्त सुनील तटकरेंना पडलेलं आहे. म्हणजे शेका पक्ष अधिक ठाकरे गट अधिक मोदी विरोधी गट हे सगळे एकत्र येऊन सुद्धा सुनील तटकरे यांना आज रोजी 5,08,352 मतं पडलेली आहेत. ही खूप मोठी मतं आहेत. 82,784 मतांनी अनंत गीतेंपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून सुनील तटकरे हे निवडणूक जिंकलेले आहेत. ही अटीतटीची निवडणूक नव्हती. जे अनंत गीते 1.5 लाख 2 लाख मतांच्या फरकाने निवडून येणार होते, ज्यांनी निवडणूक काळात पक्षप्रमुखांच्या एकूण 8 ते 10 सभा घेतल्या, इतर नेत्यांच्या सभा घेतल्या, शरद पवार खुद्द मोरब्यासारख्या मोहल्ल्यात आले
अनेक इतर नेते आले, सुषमाताई अंधारे आल्या, माणिक जगताप यांची सुकन्या यांची साथ घेण्यात आली, तरी सुद्धा जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात अनंत गीते यांना शिकस्त खावी लागली. अनंत गीते यांना तारलं ते फक्त गुहागर आणि दापोली या 2 मतदारसंघात. इथे लक्षात घ्यावं, या दोन्ही मतदारसंघात मोहल्ले आहेत. बानकोट पट्टा असेल, मंडणगड पट्टा असेल, मापरळ पट्टा असेल, दाभोळ पट्टा असेल, इथल्या एक गठ्ठा मते ही अनंत गीतेंना दिली. आकडेवरून तसं स्पष्ट होते. कारण मोहल्ल्यात जे वॉर्ड येत होते, ग्रामपंचायत भाग येत होता, तिथली आकडेवारी बघितली तर बानकोट सारख्या ठिकाणी सुद्धा 2 आकडी आकडा सुद्धा तटकरे पार पडू शकले नाहीत. म्हणजे तुम्ही कामे किती करा, परंतु राजकीय गणित असं होतं, मोदी द्वेषापोटी, मोदी नको, मोदी मुस्लिम द्वेष्टे आहेत म्हणून जे फतवे निघाले, आदेश निघाले आणि मुस्लिम पेटून उठला होता, त्याचा फायदा अनंत गीते यांना मिळाला. नाहीतर हेच मताधिक्य 1.5 लाखाच्या वर गेलं असतं. आज 82,784 मतांचा फरक हा काही कमी नव्हे. याचं विश्लेषण राजकीय नेत्यांनी करणं आवश्यक आहे. एवढे उलटे काटे कसे फिरले? मुळात सुनील तटकरे हे कमळाच्या निशाणावर उभे नव्हते. सुनील तटकरे हे घड्याळाच्या निशाणीवर उभे होते. काँग्रेसवाले असतील, शिवसेनावाले असतील, शेतकरी कामगार पक्षवाले असतील, यांना घड्याळाचं चिन्ह माहीत नव्हतं, त्याची ॲलर्जी होती, तरी सुद्धा या घड्याळाच्या चिन्हाला एवढं मोठं मतदान झालेलं आहे. अनंत गीते यांना फक्त 4,22,568 मतं पडलीत आणि 82,784 मतांनी ते मागे पडले. मुख्य लढती 2च होत्या. तिसऱ्या उमेदवार होत्या या कुमुदिनी चव्हाण म्हणून होत्या, वंचित आघाडीच्या होत्या. त्यांना फक्त 19,418 मते, म्हणजे फरकाच्याही 1/4 मते त्यांना पडलेली आहेत. त्यामुळे त्यांचा दखल घेण्याची हरकत नाही. इथे लक्षात येईल की काही डुप्लिकेट उमेदवार उभे केले होते. डुप्लिकेट उमेदवारामध्ये अनंत बाळोजी गीते यांना उभं करण्यात आलं होतं आणि त्यांना फक्त 3515 ही मते पडली. म्हणजे रायगडच्या राजकारणात जो डुप्लिकेट उमेदवार उभा करायचा प्रघात पडला तर तो यापुढे बंद होईल. डुप्लिकेट उमेदवार उभा राहिल्यामुळे सुनील तटकरे एकदा पडले होते. सुनील तटकरे ज्या फरकाने पडले त्याच्या कितीतरी जास्त मतं ही या डुप्लिकेट सुनील तटकरेंना पडली होती, हे विसरून चालणार नाही. अनंत गीतेंच्या वेळेलाही असं झालं होतं, डुप्लिकेट अनंत गीतेंना मतं पडली होती. यावेळेला मात्र अनंत गीते डुप्लिकेट राहून सुद्धा त्याला फक्त 3515 मतं पडलेली आहेत. आणखीन एक बघायला जाईल, अनंत पद्मा गीते यांना फक्त 20-40 मतं पडलेली आहेत. म्हणजे फक्त 2,000 आणि 3,000 अशीच मतं या डुप्लिकेट उमेदवारांना पडली आहेत. यापुढे तरी रायगडच्या राजकारणात डुप्लिकेट उमेदवार हा फारसा उपयोगाचा पडणार नाही. कारण राज्य पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवरील नेते, उमेदवार यांची नावं वर आल्यानंतर खालची नावं बघितली जात नाहीत आणि त्याचाच फटका ॲडव्होकेट अजय उपाध्ये नावाच्या एका इंडिपेंडंट व्यक्तीला, जो व्यवसायाने वकील आहे, ज्यांनी आपचं तिकीट मागितलं होतं, परंतु आप हे युतीमध्ये असल्यामुळे इंडिया आघाडीकडे गेलं, त्यामुळे त्याला स्वतंत्रपणे उभं राहावं लागलं आणि त्याला फक्त 1795 मतं पडली. तुम्ही किती सुशिक्षित असा, किती सक्षील असा, तुमच्याकडे पैसा नसेल आणि राजकीय पक्षाचं, प्रमुख पक्षाचं पाठबळ नसेल तर लोकसभेसारख्या ठिकाणी उभं राहणं ही चूक ठरते, असंच अधोरेखित करणारं हे विधान आहे किंवा हा निकाल आहे. कारण ही निवडणूक ही शेवटी पैशाशिवाय होऊ शकत नाही. आता कोणी किती मतं म्हणो, अनंत गीते हे शेवटच्या तयारीत कमी पडले असं म्हणावं लागेल. मायक्रो लेव्हलवर, ग्रामपंचायत बूथवर जो कार्यकर्ता लढवू शकतो, कार्यकर्त्यांना फिरवू शकतो, त्याच्या मागे ताकद उभी करू शकतो, मग ती आर्थिक ताकद असेल, क्रयशक्तीची ताकद असेल, माणसांची ताकद असेल, ज्याचा कंट्रोल हा तळागाळातल्या बूथपर्यंत असतो, तोच निवडून येऊ शकतो, मतदारांना बाहेर पाडू शकतो, काढू शकतो आणि मतदानापर्यंत देऊ शकतो. ही दुर्दैवानी वस्तुस्थिती रायगडच्या बाबतीत खरी ठरली आहे. अनंत गीते हे शेवटच्या 8 दिवसात पूर्णपणे कमी पडले.
म्हणजे प्रचार बघितला तर संपूर्ण 10तली 8 माणसं ही अनंत गीते निवडून येणार असं माहोल तयार झालं होतं. मोदी विरोधी माहोल तयार झालं होतं. मोदी हे 400 पार करताना राक्षसी महत्वाकांक्षा ठेवत आहेत, संविधान बदलू इच्छित आहेत, हुकुमशाही लादू इच्छित आहेत. मोदी पक्षातल्या नेत्यांचं ऐकू इच्छित नाहीत. भाजपला त्यांनी दूर केले, RSSला त्यांनी दूर केले आणि फक्त मोदी मोदी आणि मोदीच हा जयघोष चाललेला आहे. मोदी की गॅरंटी याबाबत चर्चा चाललेली आहे. मोदी सरकारचे उदो चाललेलं आहे. मोदी सरकारची जाहिरात चाललेली आहे. सरकारी पैशाचा अपव्यय होत आहे. सरकारी यंत्रणांवर दबाव येतोय, तपास यंत्रणांवर दबाव येतोय आणि मोदी फोडाफोडीचं राजकारण करतायत. इतके प्रचंड उत्तम मुद्दे हे आघाडीकडे होते. त्यांनी ते समोर आणले सुद्धा, लोकांच्या मनात रुजवले सुद्धा, परंतु प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी हे सगळे मुद्दे वाहून गेलेले दिसतात. म्हणून 82,784 इतक्या लक्षणीय फरकाने तटकरे निवडून आले. म्हणजे तटकरेंकडे यावेळेला अडचणीच्या बाजू इतक्या होत्या की उत्तम नियोजन आणि मायक्रो लेव्हल पर्यंतचं नियोजन या 2 गोष्टी सोडल्या तर तटकरेंकडे जमेची बाजू नव्हती. पैसा दोन्ही उमेदवारांनी खर्च केलेला आहे. अनंत गीते यांच्या वतीने रुपया खर्च झाला नाही असं कोणीही म्हणणार नाही. त्यांनी त्यांच्या परीने खर्च केला आणि खर्च हा करावाच लागतो. हे दुर्दैवाने आजच्या लोकशाहीची शोकांतिका आहे. खर्च न करता लोक तुम्हाला मतदान करतील असं होऊ शकत नाही. म्हणूनच चांगली चांगली लोक राजकीय व्यासपीठावर येत नाहीत. हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. परंतु अनंत गीते यांचं नेमकं काय चुकलं तर शेका पक्षाचं उदात्तीकरण करणं, शेका पक्षाला आणि आदिवासी संघटनांना अतिमहत्व देणं आणि मुस्लिम संघटनांना अतिमहत्व देणं, या 2 महत्वाच्या गोष्टी, किंबहुना 3 महत्वाच्या गोष्टी या अनंत गीते यांच्या वाटचालीतील अडचणी ठरल्या. गृहीत धरण्याचं राजकारण, फाजील आत्मविश्वास, अत्यंत जवळच्या विश्वासू लोकांवर टाकलेला अविश्वास आणि त्याऐवजी अन्य लोकांना, अन्य पक्षातील नेत्यांना दिलेलं अवास्तव महत्व ही अनंत गीते यांची अगतिकता होती आणि तीच अगतिकता त्यांच्या मुळावर आली. जे कार्यकर्ते, जुने जाणते कार्यकर्ते अनंत गीते यांच्या सोबत होते ते शेवटच्या क्षणी त्यांच्या सोबत राहिले नाहीत. याचं एकमेव कारण अनंत गीते हे सर्वांना गृहीत धरत होते. एक चांगल्या नेत्याचा अंत, एका चांगल्या नेत्याचं राजकारण हे अशा पद्धतीने संपुष्टात यावं यासारखं दुर्दैव नाही. याचं सिंहावलोकन, आत्मपरीक्षण केवळ गीते साहेबांनी करणं गरजेचं नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुद्धा करणं आवश्यक आहे. आज ते कैफात आहेत. उद्धवजींना अतिशय चांगलं मतदान झालेलं आहे. मतदानाची टक्केवारी चांगली आहे. ठाकरे गटांवर विश्वास दाखवलेला नाही. सहानुभूतीच्या राजकारणात ठाकरे गट उजवा ठरलेला आहे. उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र पिंजून काढला, त्यांच्या मागे जे 2 प्रवक्ते राहिले, शिवसेना नेते उभे राहिले, मग त्या सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील, त्यांच्या मेहनतीला सुद्धा यश आलेलं आहे. त्यांनी जे टीमवर्क केलेलं आहे, त्यांनी जो झगडा दिलेला आहे तो वाखाणण्यासारखा आहे. त्यांना मिळालेलं मतदान, शरद पवार साहेबांना मिळालेलं मतदान, शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब यांना जे खासदार मिळालेले आहेत त्यांची संख्या लक्षात घेता अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांचा त्या अर्थी पराभव झालेला आहे असंच म्हटलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या जनतेला फोडाफोडीचं राजकारण आवडत नाही, सुडाचं राजकारण आवडत नाही, द्वेषाचं राजकारण आवडत नाही. हेच यामुळे अधोरेखित होतं. आज मोदींना जे दगडी चणे खावे लागतायत त्याची परिणिती ही महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. आज जे फडणवीस खलनायक बनले आहेत त्याची सुद्धा बीज ही या फोडाफोडीच्या राजकारणात आहे. फडणवीस यांनी म्हणणं की मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलो, हे वाक्य त्यांच्या मुळावर उठलेलं आहे. एकनाथ खडसे यांनी सुद्धा याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातल्या इतर राजकारणाबद्दल आता आपण बोलत नाही आहोत, परंतु अनंत गीते हे सुद्धा कैफात होते, वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून होते. त्यांची मदार ही पेण मतदारसंघावर होती. तिथे धैर्यशील पाटील
हे त्यांच्या संपर्कातील एक चांगलं व्यक्तिमत्व शेका पक्षाने गमावलेलं. शेका पक्ष सोडून ते लोकसभेला उमेदवारी मिळते या अपेक्षेने भाजपत गेलेले आणि त्यांना ऐन वेळेला युतीच्या राजकारणात सुनील तटकरे यांना पाठिंबा द्यावा लागला. त्यामुळे धैर्यशील पाटील यांची मराठा समाजाची मतं म्हणजे कुणबी समाजाला जवळ करणारी मतं, धैर्यशील पाटील यांना मानणारा एक आंदोलक वर्ग हा मोठ्या प्रमाणात अनंत गीते यांना मिळेल अशा कैफात गैरसमजुतीत अनंत गीते राहिले आणि ती सर्व मतं, भाजपची मतं, रवी पाटील यांची मतं, पेण तालुक्यातील भाजप प्रणित आघाडीची मतं ही एक गठ्ठा सुनील तटकरे यांना पडली. त्यामुळे पेण मतदारसंघातून खूप मोठ्या मताधिक्याने 40,000च्या वर मताधिक्य घेऊन हे तटकरे तिथून पुढे आले. त्यामागोमाग येतो तो अलिबाग मतदारसंघ. अलिबाग मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी हे 22,000 पेक्षा जास्त मतदानाने निवडून येणार, अनंत गीते यांचा पराभव होणार आणि 22,000चं मतदान कमीत कमी अलिबाग तालुक्यातून किंवा अलिबाग मतदारसंघातून अलिबाग मुरुड तालुक्यातून मिळेल असं जाहीरपणे बोलत होते. तो आकडा जवळजवळ 39,000वर गेला. शेका पक्षाने इथे परीक्षण केलं पाहिजे. शेका पक्षाची अनेक ग्रामपंचायती या अलिबाग मुरुड मतदारसंघात आहेत. पंडित पाटील यांचं काम इथे आहे. चित्रलेखाताई पाटील या नवीन अपेक्षित उमेदवार यांचा मोठ्या प्रमाणात संपर्क इथे होता. दस्तूर खुद्द जयंत पाटील प्रत्येक गावात फिरत होते. किंबहुना अनंत गीते यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा जयंत पाटील यांचे कार्यकर्ते जास्त हिरिरीने काम करत होते. म्हणजे शेका पक्षाची उरली सुरली सर्व ताकद या मतदारसंघात लागली होती आणि शेका पक्षाला ही अपेक्षा होती की निदान 20 ते 25,000 मताधिक्य हे गीतेना अलिबाग मुरुड तालुक्यातून मिळेल. थोडक्यात त्यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होईल. याच अपेक्षेने विधानसभेला शिवसेना ठाकरे गटांची जी मतं आहेत ती मिळवण्यासाठी पारंपरिक विरोधात असलेले म्हणजे 2019ला अनंत गीते यांना पूर्णपणे विरोध करणारे जयंत पाटील केवळ आपला उमेदवार आहे असं समजून मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरले होते. तरी सुद्धा 38,000 पेक्षा अधिक मतांनी त्यांना मार खावा लागला. ठाकरे गटाची मतं सीमित आहेत. ती किती असतील हा गुलदस्त्यातला भाग आहे. कारण ठाकरे गटांची मतं बऱ्याच अंशी ही महेंद्र दळवींना आजही मिळतात. परंतु जी काही मतं आहेत ठाकरे गटांच्या ज्या काही ग्रामपंचायती आहेत, पॉकेट्स आहेत, मग ते कोर्लय असेल, काही प्रमाणात चौल असेल, नागाव असेल, इथे ठाकरे गटाची मतं होती. तिथे मोठ्या मताधिक्याने सुनील तटकरे आलेले आहेत. याच मतदारसंघात ठाकरे गटांच्या खालोखाल ही शेका पक्षाची मतं होती. म्हणजे तिथे मताधिक्य मिळणं अत्यंत अपेक्षित होतं. अशी कितीतरी पॉकेट्स आहेत की तिथे शेका पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट हे एकत्र आले होते आणि शिवाय मोदी विरोधी गट त्यांच्यासोबत होता. मुस्लिम मतं त्यांच्यासोबत होती. मोदी नको असं म्हणणारा सुशिक्षित मराठी वर्ग, हिंदू वर्ग सुद्धा यावेळेला अनंत गीतेंचाच पाठिंबा देत होता. अनेक नोकरशहा ज्यांना पेन्शनचा प्रॉब्लेम होता, महागाईचा प्रॉब्लेम होता, असे अनेक सामान्य लोक सुद्धा गीतेच येणार असे शाक्तितोकपणे सांगत होते. या सगळ्यांची गोळाबेरीज करून सुद्धा जेव्हा तटकरे एकेका ग्रामपंचायतीतून 1000-1500च्या फरकाने निवडून येतात, त्यांच्या शेका पक्षाच्या पॉकेट्समध्ये निवडून येतात, तेव्हा शेका पक्षाचं आता अस्तित्व नक्की किती, पुढच्या विधानसभेला शेका पक्षाची अवस्था काय असणार आहे, शेका पक्षाने उमेदवार ठरवताना किती आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि त्या उमेदवाराला पाठिंबा मिळण्यासाठी ग्रामीण भागात विशेषतः ग्रामपंचायत पातळीवर, बूथ पातळीवर काय काम केलं पाहिजे याचं आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. गीतेंचा जनसंपर्क खरंच कमी होता. गीते निवडून आल्यानंतर सुद्धा खूप कमी फिरले. पडल्यानंतर तर गीते 19 ते 24 सालामध्ये खूप कमी वेळा रायगडमध्ये आले. ही मुख्य तक्रार त्यांच्या विरुद्ध होतीच. त्याच वेळेला घरात पालकमंत्री पद असल्यामुळे, मंत्रीपद असल्यामुळे, आमदारकी असल्यामुळे, खासदारकी असल्यामुळे तटकरे सातत्याने जनतेच्या संपर्कात होते. प्रत्येक मोहल्ल्यात त्यांची उठबोत होती. तरी सुद्धा मुस्लिमांची मतं त्यांना मिळाली नाहीत. त्यांना मिळाली ती हिंदूंची मतं मिळाली. त्यांना मिळाली ती मोदी पाहिजेत असं म्हणणाऱ्यांची मतं मिळाली. त्यांना मिळाली ती तटकरे हा कामाचा माणूस आहे, आपला माणूस आहे, केव्हाही उठू शकतो, केव्हाही भेटू शकतो, सहज संपर्कात येऊ शकतो, असा जो प्रचार शेवटच्या भागात झाला आणि तो खरा ठरला.
त्यामुळे तटकरे आज निवडून आलेले आहेत। याच वेळी अनंत गीते यांनी यापुढे राजकीय संन्यास जरी घेतला नाही तरी त्यांचा जनसंपर्क राहिला नाही तर येणाऱ्या काळातील नगरपालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा ग्रामपंचायत निवडणुका यामध्ये ठाकरे गट आणखी कमी जाईल। एक वेगळा विचार केला पाहिजे की संपूर्ण सिंधुदुर्ग पासून पालघर पर्यंत ज्याच्यात कोकण पट्टा येतो त्या कोकण पट्ट्यामध्ये ठाकरे गट हा मजबूत होता। ठाकरेंना प्रचंड सहानुभूती होती। याचं मुख्य कारण नोकर चाकर मुंबईकर, हे चाकरमानी मुंबईकर गावाला 10 दिवस येऊन ठाकरे गटासाठी, मग ते अनंत गीते असतील, विनायक राऊत असतील किंवा इतर सर्व उमेदवार असतील, यांच्यासाठी जीवाचं रान करायचे। ते यावेळी त्या मनाने कमी उतरले। तातडीने मुंबईला सुद्धा निवडणूक असल्यामुळे ते मुंबईच्या प्रचारात राहिले आणि ते आले तरी गावकऱ्यांनी त्यांचं यावेळेला ऐकलं नाही असं दिसतंय। नाहीतर संपूर्ण कोकण पट्ट्यातून ठाकरे गट नामशेष झाला, निवडणुकीच्या राजकारणातून नामशेष झाला, लोकसभा निवडणुकीतून नामशेष झाला, हे चित्र काही आशावादी नाही। हे नक्कीच दुःखद आहे। ठाकरे गटाचं अस्तित्व इथे असणं आवश्यक होतं, परंतु ठाकरे गटाची ही सर्व माणसं का पडली, ठाकरे गटाची माणसं ठाकरे गटापासून का दूर गेली, अगदी भास्करराव जाधव सुद्धा का नाराज झाले, या सगळ्याचं आत्मनिरीक्षण ठाकरे गटाने करणं गरजेचं आहे। आज केवळ विजयोत्सव साजरा करताना ठाकरे गटाने आपण कोकणातून पाय उतार का झालो याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि पुनश्च हरिओम करणं गरजेचं आहे। त्यासाठी अनंत गीते सारखे माणसं, जी ज्येष्ठ नेते आहेत, जी आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, शिवसेना नेते आहेत, त्यांनी पायाला चाकं बांधून प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक ग्रामपंचायतीत फिरणं गरजेचं आहे। असं होईल असं वाटत नाही। पूर्वानुभव चांगले नाहीत आणि असं झालं नाही तर ठाकरे गट हा कोकणातून आणखी पाय उतार होईल। पुढील विधानसभा निवडणुकीत आणखी अडचणी निर्माण होणार आहेत। प्रचंड आत्मविश्वास हा जे निवडून आलेले आमदार आहेत, जे ठाकरे गटांबरोबर नाहीत, त्यांचा वाढलेला आहे। ही आकडेवारी ही प्रत्येकाला जागेवर आणणारी आहे। ही निवडणूक अगदी मोदींपासून गीतेंपर्यंत आणि मोदींपासून विनायक राऊतांपर्यंत प्रत्येकाला स्वतःचा विचार करायला लावणारी, पक्षाचा विचार करायला लावणारी आणि आपण काहीच गृहीत धरून चालणार नाही हे शिकवणूक देणारी निवडणूक आहे। सर्वार्थाने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। यापुढे ठाकरे गट काय करतोय, शेका पक्ष काय करतोय, यावर तर बारीक लक्ष सर्व मतदारांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, राजकीय नेत्यांचं राहणारच आहे। परंतु शेका पक्षाला आपल्या अस्तित्वाची लढाई आता पुन्हा एकदा नव्याने सुरू करायची आहे। अन्यथा 2.5 तालुक्यापुरता असलेला हा पक्ष आणखी नामशेष होऊन पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एकही आमदार निवडून न येऊ शकणारा पक्ष म्हणून शेका पक्षाची ख्याती होईल। एकेकाळी जो दरारा शेका पक्षाचा होता, जे संघटन कौशल्य शेका पक्षाचं होतं, जी अंतर्गत हुकुमशाही शेका पक्षात होती, जो मार्क्सवाद शेका पक्षात रुजला होता, तो आता राहिलेला नाही। महेंद्र दळवी यांनी शेका पक्षाच्या सर्व बालेकिल्ल्यांना सुरुंग लावलेला आहे। त्यामुळे शेका पक्षाची ग्रामपंचायत, जिल्हा परिषद असणारे मतदारसंघ यांची आकडेवारी बघितली तर शेका पक्षाने प्रत्येक ठिकाणी मार खाल्लाय। अगदी हाताच्या बोटावर टिकेल अशा तेवढ्याच ठिकाणी जिथे खरंच शेका पक्षाचे नेते आजही कार्य करत आहेत, तिथे थोडासा फरक हा अनंत गीते यांच्या लावात पडलेला आहे। त्यामुळे शेका पक्षाची घट, मतांमधली घट आणि ऱ्हास हा सुद्धा चिंतेचा विषय आहे। मित्रांनो, विरोधक हे असलेच पाहिजेत, सक्षम विरोधक असणं गरजेचं आहे। मोदी सरकारलाही ते आता जाणवेल। भारतीय लोकशाहीमध्ये केवळ राक्षसी महत्वाकांक्षा ठेवून किंवा राक्षसी मताधिक्य मिळवून चालणार नाही, हेच या निवडणुकीने अधोरेखित केलेलं आहे। रायगड जिल्ह्यापुरतं बोलायचं तर रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे या कार्यकर्त्यांनी सर्व आरोपांचं परिमार्जन करून येन केन मार्गाने नव्हे तर अधिकृत लोकशाही मार्गाने अत्यंत चांगलं मताधिक्य हे अनंत गीते सारख्या सत्शील, प्रामाणिक, निष्ठावान शिवसेना नेत्यांवर घेतलेला आहे। शिवसेनेचा हा खूप मोठा धक्का आहे। शिवसेना या धक्क्यातून वाचेल, पुन्हा नव्याने उभी राहील आणि निदान पुढच्या निवडणुकीत आपले आमदार
प्रचाराचा वेग बदलून, प्रकार बदलून, प्रचाराचा मार्ग बदलून, जनसामान्यापर्यंत पोहोचून, मायक्रो मॅनेजमेंट करून, शेका पक्षाच्या मदतीने का होईना पण एकतरी आमदार देऊ शकेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. अर्थात ही स्थिती येणं शक्य नाही, कारण महाड मतदारसंघात सुद्धा गोगावलेल्या ज्या पद्धतीने मतदान पडलेलं आहे तो मोठा धक्का गोगावलेला बसलेला आहे. अजून 6 महिने गोगावले यांच्या हातात आहेत. त्यांना आपलं संपूर्ण डॅमेज कंट्रोल करायला पूर्ण संधी मिळणार आहे. त्यांच्या हातात आमदारकी आहे, ती त्यांना जर टिकवायची असेल तर महाड शहरामध्ये, महाड पोलादपूर परिसरामध्ये त्यांना अधिक लक्ष घालावं लागेल. आणि तसं लक्ष घातलं तर उरलय सुरलेली ठाकरे गटाची जी काय आशा महाड मतदारसंघावर आहे ती सुद्धा अत्यंत नामुष्कीने कमी होण्याची गरज होईल किंवा निर्माण परिस्थिती होईल. राहिला फक्त गुहागर मतदारसंघ आणि दापोली मतदारसंघ. इथे योगेश कदम यांनी पुनर्विचार करणं गरजेचं आहे. त्यांचं काय चुकतंय, भास्करराव जाधवांचा प्रभाव अजूनही का राहिलाय याचा विचार करता गुहागर मतदारसंघातही भाजपनी कंबर कसणं गरजेचं आहे. भाजपचे मतदार असतील, लोकनेते असतील, योगेश कदम असतील, रामदास कदम असतील, हे जर एकत्र आले आणि काही चांगलं निर्माण झालं तर हा मतदारसंघ सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या हातातून जाऊ शकतो. या सर्वांचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. तुर्तास श्री सुनील तटकरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं अत्यंत गरजेचं आहे. जवळजवळ त्यांना 50.17% वोट्स मिळालेली आहेत आणि अनंत गीते यांना फक्त 42% मतदान झालेलं आहे. अनंत गीते यांच्या मतदानामध्ये मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे, शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत हे समीकरण राहणार नाही याची खुणगाठ प्रत्येकाने बांधली पाहिजे. विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतं विभागली जाणार आहेत. मुस्लिम मतं यावेळेला जशी मोदी विरोधी होती त्यावेळेला ती शिंदे विरोधी असतील, पवार गट विरोधी असतील किंवा शेका पक्ष विरोधी असतील असं सांगता येत नाही. त्यामुळे जे ध्रुवीकरण मुस्लिम समाजाचं आणि कुणबी समाजाचं, मराठा समाजाचं या निवडणुकीत झालं ते विधानसभेत राहणार नाही. त्यामुळे ही आकडेवारी कायम राहणार नाही आणि या विधानसभेमध्ये जे ध्रुवीकरण राहणार नाही त्या मुस्लिम समाजाच्या विभागणीचं, कुणबी आणि मराठा समाजाच्या मतविभागणीचा फायदा नक्कीच शिवसेना ठाकरे गटापेक्षा इतर जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना होऊ शकतो. त्यांच्या मतदानात ती वाढ होऊ शकते. त्यामुळे 39,000 ज्या मताधिक्य अलिबागमध्ये आहे, 40,000चं मतदार आधिक्य जे पेण मतदारसंघात रोही पाटील यांना आहे, या दोन्ही आमदारांना प्रचंड फायदा याहीपेक्षा जास्त मताधिक्य मिळण्यासाठी होऊ शकतो. त्यांना आत्तापासून कंबर कसण्याची गरज आहे आणि याचा पुनर्विचार शेका पक्ष आणि ठाकरे गट हे 2 अडचणीत आलेल्या गटांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपलं विश्लेषण आपण इथेच थांबूया. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे तुम्ही जरूर कळवा. तुम्ही माझ्या मताशी सहमत असालच असं नाही. आपण शक्यतो दोन्ही पक्षांचा विचार करून हे विश्लेषण केलेलं आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून हे विश्लेषण केलं आहे. त्या दृष्टीने रायगड मतदारसंघाबाबत आपण जरूर भाष्य करावं, प्रतिक्रिया द्याव्यात, त्या सभ्य भाषेत द्याव्यात हीच विनंती. विलास नाईक या चॅनलवरून आपण जास्तीत जास्त योग्य प्रकारे विश्लेषण करण्याचं, आपल्या आवाक्याप्रमाणे, आपल्या मतांप्रमाणे ते विश्लेषण करण्याचं स्वातंत्र्य ठेवतो. त्याच्याशी समोरचा माणूस हा सहमत असलाच पाहिजे असं नाही. ज्याच्या त्याचे राजकीय परिभाषा वेगळी असते, मतमतांतरं असतात, तत्व वेगळी असतात. त्यामुळे प्रतिक्रिया ह्या अपेक्षित आहेत. चॅनल आवडलं तर जरूर सबस्क्राईब करा, इतरांना ही लिंक पाठवा. रायगड जिल्ह्यामधील मुस्लिम मतं, रायगड जिल्ह्यातील शेका पक्षाची मतं, रायगड जिल्ह्यातील कुणबी मतं हे ध्रुवीकरण यापुढे टिकणार नाही याबद्दल आपण बोला. रायगड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर बोलूया. रायगड जिल्ह्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जे सार्वजनिक प्रश्न आहेत, जे केंद्र शासनाचे प्रश्न आहेत, या सर्वाची जबाबदारी आता सुनील तटकरे यांची आलेली आहे. अधिकृत जबाबदारी त्यांनी ती स्वीकारली पाहिजे. ते स्वीकारतील अशी अपेक्षा करूया.
रायगड जिल्हा रत्नागिरीचा उत्तर भाग म्हणजेच 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मध्ये विकासाची कामे झपाट्याने येतील, वाढतील आणि विकास साधला जातील. इथला पर्यटन विकास, पुराणवस्तू संशोधन खात्याबाबतची काळजी, इथला पाणी प्रश्न, इथला बंदर विकास, इथला रस्त्यांचा विकास, इथला एकंदरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य या विषयावरचा विकास आणि राहिलेली कामे याला ते चांगला न्याय देतील अशी अपेक्षा करूया. सुनील तटकरे यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊया आणि सर्व पक्षांना वेगळ्या पद्धतीने काम सुरू करण्याची संधी मिळो ही सदिच्छा करून आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.